नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनुप फाळके. अनुभव शेतकरी मित्रांचा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतोय. आणि परत आता नवीन एक माहिती घेऊन आला तुमच्यासाठी. बरेच शेतकरी मित्रांचे मला व्हॉट्सअपवर पण मेसेज आले आहे. मागे मी माझा नंबर सांगितला होता व्हॉट्सअप, आज पण व्हिडिओच्या शेवटी सांगेल माझा नंबर. तर त्यांचं म्हणणं असं पडलं की आता गहू आणि हरभरा हरभऱ्याचे घाटे आणि गव्हाचे दाणे भरण्यासाठी काय उपाय केला पाहिजे. तर त्यासाठी एक सेंद्रिय बिलकुल ऑर्गॅनिक माहिती मी घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही घरीच ते औषध तयार करू शकता. त्याचा वापर जर केला तर निश्चितच तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील आणि हरभऱ्याचे घाटे चांगले भरण्यात मदत होईल आणि गव्हाचे दाणे सुद्धा भरण्यात मदत होईल. तर माहिती म्हणजे अशी आहे की जशी जी केळी असते, केळी आणि गुळाचं हे आपल्याला द्रावण तयार करायचं आहे. आता कसं तयार करायचं आहे मी तुम्हाला सांगतो की 1 डझन केळी किंवा 1 किलो केळी, कुठे डझनाने मिळतात आणि कुठे किलोप्रमाणे मिळतं. त्या हिशोबाने 1 किलो किंवा 1 डझन सांगतो आहे. तर केळी घ्यायची आहे आपल्याला. तर केळी आपल्याला कशी घ्यायची आहे की अतिशय पिकलेली केळी जी आपण खातो. साधारण पिकलेली, व्यवस्थित पिकलेली केळी आपण खातो, पण बरीचशी केळी अशी असते जी आपण विकत घ्यायला जातो तर ती दुकानदार लोक फेकण्याच्या स्थितीत असते. ती केळी गलगल झालेली, ज्याला आपण म्हणतो एकदम सॉरी एकदम चिटी आलेली केळी जी असते ती आपल्याला केळी आणायची आहे, म्हणजे आपल्याला स्वस्तात पडेल. तर त्याचं प्रमाण तुम्हाला मी सांगतो की 1 किलो केळी किंवा 1 डझन केळी आपल्याला घ्यायची आहे आणि ती पूर्ण सोलून घ्यायची आहे. सोलून घेऊन त्या केळीचं आपल्याला एखाद्या प्लास्टिकच्या भांड्यात फाईन पेस्ट करून घ्यायची. एकदम चोपडं, एकदम जसं आपण कालवण करतो यासाठी एकदम पेस्ट करून घ्यायची, हाताने कुचकरून. त्यामध्ये आपल्याला 1 किलो गूळ घ्यायचा. तर गूळ आपल्याला नेहमी मी सांगतोय की एकदम जुना गूळ, जो काळा गूळ येतो तो घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यात केमिकल राहणार नाही. जर तुम्हाला हा गूळ उपलब्ध नसेल होत तर कुठलाही आजकाल ऑर्गॅनिक गूळ बाजारपेठेत उपलब्ध आहे, तो तुम्ही वापरू शकता. पण काळा गूळ घेतला तर अगदी तुम्हाला स्वस्त पैशात मिळेल. तो 1 किलो केळी किंवा 1 डझन केळी याच्यात 1 किलो आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि त्या पेस्ट जी आपण तयार केली आहे केळीची, त्याच्यासोबत आपण छान ते मिसळून घ्यायचं आणि कुचकरून घ्यायचं आहे. ते सोबत मिसळताच त्याला पाणी सुटण्याचं प्रमाण सुरू होते. त्यानंतर आपल्याला हे द्रावण 15 ते 10 ते 15 दिवस आपल्याला ठेवायचं आहे एखाद्या भरणीत भरून, किंवा प्लास्टिकच्या एखाद्या भांड्यात तुम्ही सुद्धा ठेवलं किंवा एखाद्या छोट्याशा ड्रममध्ये प्लास्टिकच्या ठेवलं तरी चालेल. पण प्लास्टिकचंच वापरा किंवा काचेचं वापरा. लोखंडाचं वापरू नये, कारण जे याच्यातलं मायक्रोन्यूट्रन्स असतात, जसं पोटॅशचं प्रमाण वगैरे किंवा मॅग्नेशियमचं प्रमाण वगैरे भरपूर असतं. तर त्याच्या आतमध्ये लोखंडाचे वापरलं तर त्याच्यात थोडंसं अर्क उतरण्याची संभावना असते किंवा याची पॉवर कमी होण्याची संभावना असते. म्हणून प्लास्टिक किंवा काचेच्या याच्यातच वापरा, किंवा एखाद्या प्लास्टिकच्या टोपल्यात जरी तुम्ही ठेवलं झाकून तरी चालेल. तर आपल्याला हे 10 ते 15 दिवस आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर 10-15 दिवसांनी तुम्ही जेव्हा बघाल तर याचं एकदम पूर्ण पाणी होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला जसं आता हरभरा आणि गहू पीक आहे याच्यावर आपल्याला वापरायचं आहे, तर आपल्याला 15 लिटर पंपात 50 मिली ते द्रावण टाकून वापरायचं आहे. त्याच्यानंतर अजून एक माहिती म्हणजे याच्यातच अशी येते की हे प्रत्येक पिकाला चालते. जसं फळबाग आहे किंवा तुमची मिरची, टमाटर, वांगं असं काही आहे, तर हे फळाची साईज वाढवण्याचं काम हे द्रावण करते. तर जसे फळबाग आहे तर याच्यासाठी 100 मिली वापरायचं आहे आणि हरभरा, गहू असे छोटे जे पिकं असतात लहान दाण्यांची, याच्यासाठी 50 मिली वापरायची आहे. परत सांगतोय की जसं फळबाग किंवा वांगे, टमाटे वगैरे अशी झाडं असतात त्याच्यासाठी तुम्ही 100 मिली 15 लिटर पाण्यात वापरू शकता. त्यानंतर अजून एक थोडासा प्रश्न आला होता शेतकरी मित्रांचा की फळगळ होऊन राहिलेली आहे, जसं शेवग्याचं असलं किंवा अजून कोणती संत्रा असलं तिथे फळगळ, किंवा डाळिंबात सगळ्यात जास्ती प्रकार आहे हा फळ गळण्याचा, किंवा शेवग्यात जास्ती प्रकार आहे. तर त्यासाठी काय केलं पाहिजे, त्यासाठी थोडक्यात तुम्हाला सांगतो. 1 किलो गूळ आणि 50 ग्राम विलायची. 1 किलो गूळ आपल्याला छान उकळून घ्यायचा आहे आणि 50 ग्राम विलायची त्यात अशी काढून कुटून टाकायची, सोलून घ्यायची आणि त्याचे दाणे कुटून टाकायचे आहे. आणि त्याचे ते एक द्रावण तयार झालं की 100 मिली प्रति पंप 15 लिटर पाण्यात जर तुम्ही त्याच्यावर वापरलं तर बरेच प्रकारात मधमाशा येतील तुमच्या याच्यावर आणि मधमाशा परागीकरण करेल. तर तुमचं ते फळ गळण्याची प्रमाण आहे हे नक्की कमी होईल. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या महत्त्वपूर्ण माहिती मिळत राहील, त्यांचा सुद्धा फायदा होईल. आणि माझ्याशी संपर्क करायचा आहे तर एक कृपा करून फक्त मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला कॉल करून देईल जसा मला वेळ मिळेल.
तर माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9960778024. परत सांगता 9960778024. याच्यावर कृपा करून मला फक्त व्हॉट्सअप करा. वेळ मिळाला की मी आपल्याला नक्कीच कॉल करून घेईल. धन्यवाद.